बालप्रतिभा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गुढीपाडव्याच्या 5 गोष्टी ह्यातली आजची पहिली गोष्ट श्रीरामाचा विजय आणि गुढीपाडवा सण। गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात आणि प्रभू रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। प्रभू रामाच्या विजयाची कथा गुढीपाडव्याशी जोडलेली आहे। कथेनुसार रावणाने माता सीतेचे हरण केले होते। प्रभू रामाने वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंकेवर स्वारी केली आणि रावणाचा वध केला। या विजयानंतर प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले। प्रभू रामाच्या अयोध्या वापसीच्या दिवशी अयोध्येतील लोकांनी आपल्या घरांवर गुढी उभारली। गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे बांबूच्या काठीवर बांधलेला तांब्याचा कलश आणि त्याभोवती गुंडाळलेले कापड। गुढी उभारून लोकांनी प्रभू रामाच्या विजयाचा आनंद साजरा केला। या विजयाचेच प्रतीक म्हणून आजकाल लोक गुढीपाडव्याच्या दिवशी आपापल्या घरांवर गुढी उभारतात। गुढी उभारताना काही मंत्रांचे पठण केलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड आणि गोड पदार्थांचा नैवेद्य लावला जातो। गुढीपाडवा हा केवळ सण नसून एक प्रतीक आहे। हा सण आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो। मला आशा आहे की तुम्हाला ही कथा फार आवडली असेल। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याची दुसरी गोष्ट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।